वेलकम मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आपण आज करंट अफेअर्सशी रिलेटेड भाग 2 बघणार आहोत आणि या भागामध्ये आज आपण काही आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहेत ते पुरस्कार घेतलेले आहेत। आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहेत म्हणजे आपण नेमके पुरस्कार कुठले पुरस्कार आहेत ते आज बघणार आहोत। तर त्यामध्ये मी तुम्हाला 4 पुरस्कार सांगणार आहे। आता 4 पुरस्कार आहेत ते कुठले आहेत तर बघा, पहिला जो पुरस्कार आहे तो कोणता आहे? रॅमन मॅग्सेसे पुरस्कार आहे आणि हा खूप नामांकित पुरस्कार आहे। त्याच्यानंतर आपण बघतो की दुसरा जो पुरस्कार आहे तो बुकर पुरस्कार आहे। तिसरा जो पुरस्कार आहे तो इंटरनॅशनल बुकर पुरस्कार आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार आहे आणि चौथा जो पुरस्कार आहे तो पुरस्कार म्हणजे युनेस्को शांतता पुरस्कार 2022चा आहे तो। आणि अशा प्रकारे हे 4 पुरस्कार आज आपण येथे कव्हर करणार आहोत। म्हणजे आपण दररोज 10 ते 15 मिनिटं जे आहे ते करंट अफेअरला देणार आहोत। म्हणजे मित्रांनो, डेली जर आपण थोडं करंट करत गेलो तर आपल्या एक्झामपर्यंत म्हणजे आपलं कंबाईन आहे टार्गेट किंवा राज्यसेवा टार्गेट आहे तोपर्यंत आपला बराचसा जो करंट अफेअर्सशी रिलेटेड जो काही सिलेबस आहे तो कव्हर होईल। आणि मित्रांनो, करंटशी रिलेटेड ज्या काही राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ज्या काही योजना आहेत, राजकीय घडामोडी आहेत, आर्थिक घडामोडी आहेत, सगळ्या ज्या गोष्टी आहेत आपण मार्च एंडिंगपर्यंत कव्हर करण्याचा प्रयत्न करू। फक्त आपल्याला काय करावं लागेल, या सिरीजशी स्वतः तुम्हालासुद्धा आणि मलासुद्धा प्रामाणिक राहावं लागेल आणि डेली 15-20 मिनटं जास्तीत जास्त 20 मिनटं तर असा आपला व्हिडिओ लेक्चर हे सिरीज चालणार आहे। तसंच मित्रांनो, करंटशी रिलेटेड सिरीजच नाही तर तुम्हाला इतर सुद्धा सिरीज या चॅनलवर मिळणार आहेत। तर तुम्ही नक्की चॅनलला भेट देऊ शकता आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन नोटिफिकेशन किंवा अपडेटेड माहिती जेव्हा टाकल्या जाईल तेव्हा तुम्हाला त्याच्या नोटिफिकेशन मिळतील। चला तर मित्रांनो, आता तुमचा जास्त वेळ न घेता आपण पुरस्कारांना सुरुवात करूया। आता मी तुम्हाला सांगितलं होता पहिला पुरस्कार जो आहे तो कुठला आहे तर रॅमन मॅग्सेसे पुरस्कार आहे आणि 2023चा हा पुरस्कार आहे। आणि या पुरस्काराचा क्रमांक आपल्याला माहिती असायला हवा। क्रमांक कितवा क्रमांकाचा पुरस्कार आहे? 65व्या क्रमांकाचा हा पुरस्कार आहे। म्हणजेच मित्रांनो, याचा अर्थ असा की आजपर्यंत 64 पुरस्कार जे आहेत ते वितरित झालेले आहे आणि हा जो पुरस्कार आहे 65वा कोणाला देण्यात आलेला आहे तर भारतीय ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर आर रवी कन्नन आहे यांना 2023चा पुरस्कार देण्यात आलेला आहे। तर डॉक्टर आर रवी कन्नन यांना देण्यात आलेला आहे म्हणजे यांच्याबद्दल आपल्याला डिटेल माहिती असायला हवी। आपण बघतो डॉक्टर कन्नन आहेत आसाममधील कचार कर्करोग रुग्णालय आणि संशोधन केंद्राचे म्हणजे CCHRCचे संचालक आहेत आणि ते मूळचे कुठचे आहेत तर चेन्नईचे असून चेन्नईमध्ये त्यांनी अड्यार कर्करोग संस्थेमध्ये काम केलेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2020चा जो काही पुरस्कार आहे, कोणता पुरस्कार? पद्मश्री पुरस्कार। या पुरस्काराने त्यांना काय केलेलं आहे? सन्मानित करण्यात आलेलं आहे। तसंच मित्रांनो, आपण बघतो की 2023चा जो काही रॅमन मॅग्सेसे पुरस्कार आहे या पुरस्कारामध्ये डॉक्टर रवी कन्नन यांची तर निवड झालेली आहे, त्यांच्याबद्दल आपण बघितलं। आता बाकीचे सुद्धा विजेते आहेत त्यांच्याबद्दल सुद्धा आपल्याला बघायचं आहे। तर बघा मित्रांनो, एकूण 4 विजेते आहेत त्यामध्ये आपण बघतो डॉक्टर रवी कन्नन भारतातले आहेत। मी तुम्हाला सांगितलं आरोग्य सेवा या विषयासाठी त्यांना देण्यात आलेला आहे। मग आरोग्य सेवा पर्टिक्युलरली कोणती आरोग्य सेवा तर कॅन्सर उपचारामध्ये आसाममध्ये त्यांनी क्रांती घडवून आणलेली आहे। तसंच आपण बघतो की त्यांना सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट म्हणून देखील ओळखलं जाते। याच्यासाठी त्यांना रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळाला आहे। मग समोर कोण तर समोर आहे रक्षण कोरवी। आपण बघतो यांच्याबद्दल आपण बघितलं तर हे बांगलादेशचे आहेत। ते बांगलादेशातील वंचित मुलांसाठी सर्वसमावेशक शिक्षण या विकासासाठी म्हणजे विकसित त्यांनी केलं आणि त्यासाठी त्यांना रॅमन मॅग्सेसे पुरस्कारासाठी त्यांची निवड झाली। नंतर आपण बघतो समोर युजेनियो लेमोस आणि हे कुठले आहेत तर तिमोर लेस्टे इथले ते आहेत। आणि यांनी काय केलं तर मित्रांनो बघा की पर्यावरण संरक्षण हा टॉपिक आहे, या टॉपिकसाठी त्यांना रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळाला आहे। मग आता आपण बघतो की तर पर्यावरण संरक्षण म्हणजे नेमकं कसं, त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की तरुण तिमूर म्हणजे तिथले जे तरुण असतील ते निसर्ग आणि त्याच्या सभोवतालचा कसा विचार करतात याच्या उल्लेखनीय योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे। आणि समोर आपण बघतो मित्रांनो चौथ्या जे नाव आहे तर मिरियम कोरोनल फेरर आहेत, यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे। मग यांना का बरं देण्यात आला तर शांतता आहे आणि महिलांचा सहभाग आहे यांच्यासाठी हा पुरस्कार यांना प्रदान करण्यात आलेला आहे। म्हणजे मित्रांनो, इथे तुम्ही आता रॅमन मॅग्सेसे पुरस्काराबद्दल बघितलं। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की रॅमन मॅग्सेसे पुरस्कार नेमका कधीपासून सुरुवात झाली, त्याच्याशी संबंधित व्यक्ती कोणी सुरू केली, काय सुरू झालं, आता ती आपण डिटेलमध्ये बघणार आहोत। तर बघा, रॅमन मॅग्सेसे पुरस्कार आहे 2023। मी तुम्हाला सुरुवातीला सांगितला हा 65व्या क्रमांकाचा आहे। याआधी 64 जे आहेत पुरस्कार ते वितरित करण्यात आलेले आहेत।
तर मित्रांनो, रॅमन मॅग्सेसे हा जो पुरस्कार आहे त्याला नोबेल पारितोषिकाची आशियाई आवृत्ती म्हणून देखील ओळखले जाते, म्हणजे आशिया खंडातील प्रति नोबेल म्हणून सुद्धा ओळखतात, म्हणून लक्षात ठेवा. मग हा पुरस्कार नेमका कशासाठी देण्यात येतो? तर मित्रांनो, हा जो पुरस्कार आहे तो समुदाय नेतृत्व असेल, उद्योन्मुख नेतृत्व असेल, सेवा असेल, म्हणजे पर्टिक्युलरली सार्वजनिक सेवा असतील, त्यामध्ये शासकीय सेवा असतील, तसंच आपण बघतो पत्रकारिता आहे, नंतर संवाद आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे सर्जनशील संवाद आहेत, त्याच्यानंतर कला आहे, शांतता इत्यादी गोष्टींसाठी हा पुरस्कार काय करण्यात येतो, प्रदान करण्यात येतो. आपण बघतो मित्रांनो, फिलिपाईनचे तिसरे राष्ट्राध्यक्ष आहे रॅमन मॅग्सेसे यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार देण्यात येतो. मग याची सुरुवात नेमकी कशी झाली? तर बघा, 1957मध्ये काय झालं, रॅमन मॅग्सेसे जे होते त्यांचं निधन झालं आणि त्याच्यानंतर रॅमन मॅग्सेसे फाउंडेशनची स्थापना झाली आणि रॉकफेलर ब्रदर्स फंड आहे, त्यालाच आपण RBF असं म्हणतो, आणि त्यांनी काय केलं, फिलिपाईन सरकारशी करार केला आणि त्यांच्या करार करून काय केलं, त्यांच्या सन्मानार्थ, म्हणजे रॅमन मॅग्सेसे आहेत त्यांच्या सन्मानार्थ या पुरस्काराची काय केली, स्थापना केली. म्हणून आपण बघतो की रॅमन मॅग्सेसे फाउंडेशनची स्थापना कधी झाली, 1957मध्ये झाली. मग 57मध्ये स्थापना झाली तर 1 वर्ष पुढे घ्या आणि त्यामध्ये काय, रॅमन मॅग्सेसे पुरस्काराची सुरुवात कधी झाली, 1958 पासून. म्हणजे तुम्हाला प्रश्न पडू शकतो की रॅमन मॅग्सेसे फाउंडेशन आहे त्याची स्थापना कधी, 57मध्ये, आणि रॅमन मॅग्सेसे पुरस्काराची सुरुवात कधी, 58मध्ये. आणि मित्रांनो, या पुरस्काराबद्दल अधिक आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दलाई लामांना 2023मध्ये रॅमन मॅग्सेसे पुरस्कार देण्यात आला, म्हणजे प्रदान करण्यात आला. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की 2023मध्ये आम्ही बघितलं रॅमन मॅग्सेसे पुरस्कार आहे आणि रॅमन मॅग्सेसे पुरस्कारामध्ये तर 4च व्यक्तींची निवड करण्यात आली, मग दलाई लामांना हा पुरस्कार मिळाला कसा? तर इथे इंटरेस्टिंग गोष्ट आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आपण बघतो की दलाई लामांना हा जो पुरस्कार मिळाला आहे तो पुरस्कार 2023चा नाही, तर तो पुरस्कार 1959मध्ये जाहीर झाला होता आणि तो पुरस्कार आता 2023मध्ये प्रदान करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, दलाई लामा जे आहेत आणि त्यांना मिळालेला हा जो पुरस्कार आहे तो आंतरराष्ट्रीय पातळीवरील पहिलाच पुरस्कार त्यांना मिळालेला आहे, म्हणून महत्त्वाची गोष्ट आहे आणि 64 वर्षानंतर मिळालेला पुरस्कार आहे आणि हा अतिशय महत्त्वाचा पुरस्कार आहे, म्हणून लक्षात ठेवा. आता तुमच्यासाठी काही प्रश्न आहे की दलाई लामा यांच्याबद्दल तुम्हाला डिटेल माहिती सांगायची आहे, त्यांचं मूळ नाव काय आहे ते सुद्धा सांगायचं आहे, यावर प्रश्न पडू शकतो. त्याच्याशी संबंधित अधिक माहिती असेल तर तीसुद्धा कमेंटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. अशा प्रकारे मित्रांनो, आपण रॅमन मॅग्सेसे पुरस्कार आहे या पुरस्काराबद्दल माहिती घेतली. आता समोर आपल्याला बुकर पुरस्कार पाहायचा आहे. तर मित्रांनो, आपण बघतो बुकर पुरस्कार आहे. बुकर पुरस्कारामध्ये पर्टिक्युलरली 2023चा जो बुकर पुरस्कार आहे तो 26 सप्टेंबर 2023 रोजी कोणाला जाहीर करण्यात आला, तर आयरिश लेखक आहेत. आयरिश लेखक आहेत तर कोणते आहेत ते, पॉल लिंच. आय रिपीट इट, नाव जर मी तुम्हाला परत सांगते, पॉल लिंच यांना प्रॉफिट सॉन्ग या कादंबरीसाठी हा पुरस्कार काय करण्यात आला होता, 26 सप्टेंबर 2023 रोजी जाहीर करण्यात आला. तर मित्रांनो, आपण बघतो पॉल लिंच आहेत तर ते कुठले आहेत, मी तुम्हाला सांगितलं आयर्लंडचे आहेत. लक्षात ठेवायचं, मूळ स्थानसुद्धा विचारू शकतात की कुठले आहेत म्हणून, कारण असा प्रश्न पडलेला आहे MPSCमध्ये प्रिलिम्सला. तर लक्षात ठेवा ते कुठले आहेत, आयर्लंडचे आहेत. आणि आयर्लंडचे हे कितवे विजेते आहेत, एकूण 5 विजेते आहे, म्हणजे एकूणात आपण बघतो त्यांचा 5वा क्रमांक लागतो. याआधी 4 विजेते आहेत, ते सुद्धा आपल्याला बघायचे आयर्लंडचे कोण होते ते. तर बघा, आयरिस मॅरडॉक, जॉन बॅनविल, रॉडी डॉयल, ॲन एनराईट, अशा प्रकारे हे जे 4 नावं मी तुम्हाला सांगितले हे आयर्लंडमधले आधीचे ज्यांना बुकर पुरस्कार मिळालेला आहे त्यांची हे नावं आहेत. तर मित्रांनो, आपण येथे बुकर पुरस्कार बघत आहे. तर बुकर पुरस्काराबद्दल आपल्याला अधिक माहिती असायला हवी, तर बुकर पुरस्काराबद्दल आपण माहिती पाहू. तर याची सुरुवात कधी झाली, 1969 पासून झाली आणि याचं स्वरूप काय असते, तर 50,000 पाऊंड, आणि तेच जर आपण कन्वर्ट केलं डॉलरमध्ये तर किती डॉलर होईल, $63,000 इतकं त्याचं स्वरूप होईल. कोणाचं, बुकर पुरस्काराचं. तर मित्रांनो, हा जो पुरस्कार आहे बुकर पुरस्कार, असा सुद्धा प्रश्न पडू शकतो यावर की हा पुरस्कार कोणत्या संस्थेमार्फत देण्यात येतो, प्रदान करण्यात येतो. तर लक्षात ठेवा, क्रँकस्टार्ट नावाची संस्था आहे 2019 पासून, म्हणजे या संस्थे आधी वेगवेगळ्या नावांनी सुद्धा ओळखले जात होते. जसं आपण बघतो की बुकर प्राईज फॉर फिनिक्स आहे, 1969 ते 2001 पर्यंत त्याचं नाव होतं. त्याच्यानंतर मॅन बुकर पुरस्कार झालं कधी, 2002 ते 2019 पर्यंत, आणि 2019 पासून आपण बघतो कोणती संस्था, तर क्रँकस्टार्ट नावाची संस्था आहे. ही संस्था काय करते, या पुरस्काराचं वितरण करते.
आणि हा पुरस्कार नेमका कशासाठी देण्यात येतो तर इंग्रजीत लिहिलेल्या आणि ब्रिटन किंवा आयर्लंडमध्ये प्रकाशित झालेल्या सर्वोत्कृष्ट कादंबरीला दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. म्हणजे तसं आपण बघितलं तर सुरुवातीला काय होतं की ब्रिटनमध्ये म्हणजे सुरुवातीला हा पुरस्कार ब्रिटन आहे, आयर्लंड आहे, झिम्बाब्वे आहे आणि राष्ट्रकुल यामधील लेखकांपुरताच तो मर्यादित होता. परंतु काय झालं नंतर म्हणजे 2014 पासून पर्टिक्युलर डेट लक्षात ठेवा म्हणजे इयर लक्षात ठेवा 2014 पासून इंग्रजीमध्ये लिहिलेल्या आणि ब्रिटनमध्ये प्रकाशित झालेल्या कोणत्याही कादंबरीसाठी हा पुरस्कार कसा आहे तर खुला आहे, म्हणून महत्त्वाची गोष्ट आहे. तर मित्रांनो असा सुद्धा प्रश्न पडू शकतो की असे किती भारतीय व्यक्ती आहेत की ज्यांना हा पुरस्कार याआधी प्रदान करण्यात आलेला आहे. तर एकूण आपण बघतो की 5 भारतीय व्यक्ती आहेत की ज्यांना बुकर पुरस्कार मिळालेला आहे. लक्षात ठेवा मी समोर आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कारसुद्धा घेणार आहे. बुकर पुरस्कार आणि आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार यामध्ये वेगवेगळेपणा आहे, म्हणजे हे दोन्ही पुरस्कार वेगवेगळे आहेत. तर मित्रांनो आपण बघतो की भारतीय व्यक्ती आहेत त्यांना पुरस्कार मिळालेत. मग ते भारतीय व्यक्ती त्यांची लिस्ट आपल्याला पाहिजे आहेत. 5 भारतीय व्यक्ती आहेत. मग त्यात पहिलं नाव येते V.S. नायपॉल. V.S. नायपॉल आहे यांना कोणत्या कादंबरीसाठी इन अँड फ्री स्टेट या कादंबरीसाठी 1971 पुरस्कार मिळाला आहे. दुसऱ्या व्यक्तींचं नाव आपण बघितलं तर सलमान रश्दी यांचं नाव आपल्याला घेता येतं आणि त्यामध्ये बघतो आपण कोणत्या कादंबरीसाठी मिडनाईट्स चिल्ड्रन या कादंबरीसाठी 1981 त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. समोर आहे अरुंधती रॉय, हे नाव महत्त्वाचं आहे. यावर प्रश्न विचारलासुद्धा आहे मित्रांनो. द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स यांची कादंबरी आहे आणि 1997 यासाठी त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. समोर आहे किरण देसाई, द इनहेरिटन्स ऑफ लॉस या कादंबरीसाठी 2006 त्यांना बुकर पुरस्कार मिळालेला आहे. समोर आहे अरविंद अडिगा आणि यांना द व्हाईट टायगर या कादंबरीसाठी 2008 बुकर पुरस्कार मिळालेला आहे. तर आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार जो आहे 2023चा हा कुणाला मिळालेला आहे. बल्गेरियन लेखक आहेत जॉर्जी गोस्पोडिनो आणि अनुवादक आहेत त्याचे अँजेला रोडेल. काय म्हटलं मी, बल्गेरियन लेखक आहेत कोण, जॉर्जी गोस्पोडिनो आणि त्याचे अनुवादक कोण आहेत अँजेला रोडेल. यांना टाईम शेल्टर कोणती कादंबरी आहे टाईम शेल्टर या कादंबरीसाठी 23 मे 2023 रोजी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार पारितोषिक मिळालेलं आहे. तर मित्रांनो बुकर पुरस्कार आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार आपण बघत आहे. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कारामध्ये आपल्याला सगळी माहिती असायला हवी, म्हणजे आपल्याला 360 ॲनालिसिस करायचं आहे या पुरस्काराबद्दल. कारण की प्रश्न कसाही पडू शकतो, घुमून फिरून विचारू शकतात, कसाही असू शकतो. तर बघा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार आहे हा पुरस्कार कशासाठी देण्यात येतो तर इंग्रजीत अनुवादित झालेल्या ललित साहित्यासाठी हा पुरस्कार देण्यात येतो. मग या पुरस्काराचं स्वरूप किती आहे तर 50,000 ब्रिटिश पाऊंड आहे. आणि मग आपण विचार केला जे लेखक आहेत आणि त्याचे अनुवादक आहेत म्हणजे लेखक आणि भाषांतरकार आहेत त्यांना काय केलं जाते विभागून दिलं जाते 25,000 पाऊंड असं विभागून हा पुरस्कार देण्यात येतो. आणि या पुरस्काराबद्दल अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे बल्गेरियनमध्ये प्रकाशित झालेल्या कादंबरीला पहिल्यांदाच हा पुरस्कार मिळालेला आहे. आता पहिल्यांदाच हा पुरस्कार मिळालेला आहे म्हणून ही घटना आपल्यासाठी महत्त्वाची आहे. कुठे मी तुम्हाला सांगितलं बल्गेरियन लेखक आहेत जॉर्जी गोस्पोडिनो नाव आहे लक्षात घ्या, जॉर्जी गोस्पोडिनो यांना तो मिळालेला आहे. तर मित्रांनो हा झाला 2023चा पुरस्कार आहे. परंतु त्याच्या मागील वर्षी आपण बघतो की डेझी रॉकवेल होते यांनी इंग्रजीत अनुवादित केलेल्या गीतांजली श्री यांच्या टॉम ऑफ सँडला हा पुरस्कार मिळाला होता. हे नाव आपल्याला महत्त्वाचं आहे कारण मित्रांनो आपण बघतो गीतांजली श्री ज्या होत्या त्या भारतातल्या होत्या आणि त्यांचं जे पुस्तक होतं टॉम ऑफ सँड त्यांची जी पुस्तक म्हणजे कादंबरी आहे त्या कादंबरीला हा पुरस्कार विभागून देण्यात आलेला होता. तर मित्रांनो आता आपल्याला समोर आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराबद्दल डिटेल माहिती बघायची आहे. तर सर्वोत्कृष्ट इंग्रजी किंवा इंग्रजी भाषांतरित पुस्तकाला हा पुरस्कार देण्यात येतो. आणि कधीपासून देण्यात येतो, कधी याची स्थापना कधी झाली, या पुरस्काराची सुरुवात कधी झाली तर बघा स्थापना 2004ला झाली आणि सुरुवात कधी झाली 2005ला झाली. आणि याचं स्वरूप 50,000 पाऊंड आहे, हे तर स्टार्टिंगलाच सांगितलं मी तुम्हाला. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की 2016 पासून दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. 2016च्या आधी म्हणजे आपण 2015पर्यंत बघितलं तर हा पुरस्कार काय होत होता की दर 2 वर्षांनी देण्यात येत होता. परंतु आपण बघतो 2016च्या नंतर हा पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो. आता याच्यामध्ये आपण बघतो तर मित्रांनो इथे मी तुम्हाला मागील काही विजेते आहेत त्यांचेसुद्धा नावं इथे सांगितलेले आहेत.
तर आपण एक एक विजेते पाहू आता. 2019मध्ये जोखा अल हर्ती आहेत, त्यांना ओमान या देशातले ते आहेत आणि कोणती कादंबरी आहे त्यांची, सेलेस्टियल बॉडी या कादंबरीसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. नंतर 2020मध्ये आपण बघतो मॅरी के रिनेवेल्ड आहेत, नेदरलँडचे ते आहेत आणि डिस्कम्फर्ट ऑफ इव्हनिंग या कादंबरीसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. 2021चा पुरस्कार जो आहे डेव्हिड डिओप फ्रान्स या देशातले ते आहेत आणि कादंबरी कोणती होती, ॲट नाईट ऑल ब्लड इज ब्लॅक. एकदम सुंदर नाव आहे, ॲट नाईट ऑल ब्लड इज ब्लॅक यासाठी या कादंबरीसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. 2022चा पुरस्कार आपण बघतो गीतांजली श्री आहेत आणि भारतातल्या त्या आहेत आणि त्यांची कादंबरी कोणती होती, टॉम ऑफ सँड या कादंबरीसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. आणखी एक महत्त्वाची गोष्ट या पुरस्काराबद्दल की 2019मध्ये मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार आहे, याचंच रूपांतर कशामध्ये झालं, आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कारामध्ये झालं. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तामिळ लेखक आहेत पेरुमल मुरुगन यांच्या पायरे नावाचं पुस्तक आहे, त्यांना आपण कादंबरीसुद्धा म्हणू शकतो. तर 2023मध्ये आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराच्या लाँग लिस्टमध्ये याचा समावेश करण्यात आला होता. बुकर पुरस्कारासाठी नामांकित झालेली ही पहिली तामिळ कादंबरी ठरली होती. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो 2013मध्ये तामिळमध्ये ती प्रकाशित झाली होती आणि नंतर अनिरुद्धन वासुदेवन आहेत त्यांनी 2016मध्ये इंग्रजीमध्ये त्याचा अनुवाद केला होता. म्हणून मित्रांनो महत्त्वाची गोष्ट आहे की पेरुमल मुरुगन यांचं नाव तुम्ही लक्षात ठेवा आणि त्यांची कादंबरीसुद्धा लक्षात ठेवा, पायरे यावर प्रश्न पडू शकतो. अशा प्रकारे मित्रांनो आपण बुकर पुरस्कार आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार आहे त्याबद्दल डिटेल माहिती बघितली. आता समोर आपल्याला युनेस्को शांतता पुरस्कार बघायचा आहे, परंतु हा पुरस्कार 2022चा आहे, 2023चा नाही. कन्फ्यूज होऊ शकतो आपण की 2023 आणि 22मध्ये, तर लक्षात ठेवा युनेस्को शांतता पुरस्कार आहे तो 2022चा आहे. तर मित्रांनो आपण बघतो 8 फेब्रुवारी 2023 रोजी 2022चा फेलिक्स होलोटॉफ बायनी पुरस्कार आहे, युनेस्को शांतता पुरस्कार आपण असं म्हणतो त्याला. जर्मनीच्या माजी चान्सलर आहे अर्जेना मर्केल यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. आता त्यांनी असं काय केलं की त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. साधारण गोष्ट मित्रांनो, शांततेसाठी पुरस्कार आहे म्हणजे नक्कीच त्यांनी शांतता या विषयाशी संबंधित काही महत्त्वाची गोष्ट केली असेल. तर त्यांनी 2015मध्ये अफगाणिस्तान आहे, सिरिया आहे, इराक आहे आणि इरिट्रियामधील 12 लाखाहून अधिक निर्वासितांना प्रवेश देण्याचा उदार निर्णय घेतला होता आणि या निर्णयासाठीच हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो आता आपल्याला या पुरस्काराबद्दल डिटेल माहिती बघायची आहे. तर आपण बघतो हा जो पुरस्कार आहे तो 1989 पासून म्हणजे याची स्थापना झालेली आहे, त्याची सुरुवात झालेली आहे. आणि हा जो पुरस्कार आहे युनेस्को शांतता पुरस्कार संयुक्त राष्ट्रांच्या चार्टर आणि युनेस्को संविधानाद्वारे स्थापित करण्यात आलेला आहे. आणि याचं स्वरूप आपण बघितलं तर सुवर्ण पदक, $1,50,000 धनादेश आणि शांतता प्रमाणपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. तसं मित्रांनो हा पुरस्कार आतापर्यंत कोणकोणत्या महिलांना मिळालेला आहे ती लिस्टसुद्धा खाली सांगितलेली आहे, ती लिस्ट आपण एकदा लुक ओव्हर करू. तर बघा मित्रांनो सत्को ओगाटा आहेत, 1995मध्ये जपान या देशामधल्या आहेत, त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. त्याच्यानंतर शेख हसीना हे नाव आपल्यासाठी महत्त्वाचं आहे कारण की त्या कुठल्या आहेत, बांगलादेश मधल्या आहेत आणि बांगलादेश आपल्या शेजारी राष्ट्र आहे म्हणून लक्षात ठेवा. तर त्यांना कधी 1998मध्ये. नंतर आपण बघतो मेरी रॉबसन्स आहेत, त्यांना 2000मध्ये, त्या आयर्लंडमधल्या आहेत. नंतर आपण बघतो ग्रँड मदर ऑफ प्लाझा डी मेओ त्यांना 2011मध्ये अर्जेंटिनामधल्या त्या आहेत. आणि 5वा आपण बघतच आहे अर्जेला मर्केल यांना 2022चा पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि त्या कुठल्या आहेत तर जर्मनीमधल्या आहेत. तर लक्षात ठेवा मित्रांनो अर्जेना मर्केल आहे यांना युनेस्को जागतिक शांतता पुरस्कार 2022चा प्रदान करण्यात आलेले आहेत आणि त्या मूळ कुठच्या आहेत तर जर्मनीच्या त्या आहेत. अशा प्रकारे मित्रांनो महत्त्वाचे जे काही आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे ते आपण कव्हर केले. आता समोरसुद्धा भरपूर आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे ते सुद्धा आपल्याला कव्हर करायचे आहे, परंतु लेक्चर कसं होईल एक्सपांड होईल म्हणून मी तुम्हाला इथे माझं लेक्चर थांबवते. तर मित्रांनो हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटेड माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब मोर दिस टाईप्स ऑफ व्हिडिओ. थँक्यू फॉर वॉचिंग.